हे गाईज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाईज आजच्या आपल्या पायथॉन पार्ट 9 मध्ये आपण पायथॉन डेटा टाइप कन्वर्जन या कन्सेप्ट बद्दल बघणार आहोत की कशा प्रकारे आपण पायथॉन मध्ये डेटा जो आहे डेटाचा जो टाइप आहे तो कन्वर्ट करत असतो एका टाइप मधनं दुसऱ्या टाइप मध्ये. आणि त्या कन्वर्जनची आपल्याला का गरज पडत असते, तर हे सर्व कन्सेप्ट आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो चला सुरू करूया आपला आजचा पायथॉन पार्ट 9. लेट्स गेट स्टार्टेड. सो सर्वात आधी आपण बघणार आहोत की पायथॉन डेटा टाइप कन्वर्जन म्हणजे काय किंवा त्याची का आवश्यकता काय आहे पायथॉन मध्ये. सो टाइप कन्वर्जन म्हणजे काय, तर आपण बऱ्याच टाइपच्या डेटा सोबत काम करत असतो, जसं की न्यूमरिक डेटा झाला, स्ट्रिंग टाइपचा डेटा आला, बुलियन डेटा झाला. तर त्यानंतर पायथॉन मध्ये टपल्स आहेत, ॲरे आहेत, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे लिस्ट आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाइप्स आहेत आणि आपल्याला जर त्या डेटावर काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे किंवा त्यावर काही कॅल्क्युलेशन करायचं आहे, तर आपल्याला तो जो डेटा आहे तो एकाच फॉर्मॅट मध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे सपोज जर आपल्याला दोन नंबरची ऍडिशन करायची आहे आणि जर त्या दोन नंबर मधला एक नंबर जो आहे तो स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये असेल आणि दुसरा नंबर जो आहे तो नंबर फॉर्मॅट मध्ये असेल, तर त्या केसमध्ये ती ऍडिशन परफॉर्म नाही होणार. कारण का की एक स्ट्रिंग आहे आणि एक नंबर आहे, तर जर आपण त्याचं ऍडिशन करण्याचा प्रयत्न केला तर ते दोघांचं कॉन्कॅटिनेशन होईल आणि ऍज अ स्ट्रिंग म्हणून ते इथे डिस्प्ले होणार आहे. सो त्यासाठी पायथॉन मध्ये किंवा कोणत्याही लँग्वेज मध्ये तर डेटा कन्वर्ट करण्याची आवश्यकता पडत असते. सो पायथॉन मध्ये देर आर टू टाइप्स ऑफ data type conversion. One is a implicit data type conversion and another one is the explicit data type conversion. The implicit data type conversion म्हणजे काय, तर पायथॉनचं जे इंटरप्रिटर आहे तर ऑटोमॅटिकली डेटा कन्वर्ट करत असतं. त्याला आपण काय म्हणतो, इम्प्लिसिटली टाइप कन्वर्जन. सो सपोज आपण दोन नंबरची ऍडिशन केली, सो आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. सो सपोज आपण दोन नंबरची ऍडिशन केली, तर त्यामध्ये एक नंबर जो आहे, सपोज मी इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर केला ए आणि त्यामध्ये एक नंबर स्टोअर केला मी 10 आणि एक नंबर एक व्हेरिएबल डिक्लेअर केला बी इज इक्वल टू 3 डॉट सपोज 15. एक फ्लोट टाइपचा आहे आणि एक जो आहे तो नंबर टाइपचा डेटा आहे. तर आता आपण इम्प्लिसिट टाइप कन्वर्जन बघतोय. तर आता पायथॉन काय करेल, कॅल्क्युलेशन करण्याच्या आधी ऑटोमॅटिकली त्याला कन्वर्ट करेल. आपल्याला त्या डेटाला कन्वर्ट करण्याची आवश्यकता नाही. सो आपण इथे एक रिझल्ट म्हणून एक व्हेरिएबल घेऊया आणि ए प्लस बी याला आपण इथे काय करणार आहोत, कॅल्क्युलेट करणार आहोत आणि त्याला खालती इथे प्रिंट करूयात. सो इथे प्रिंट रिझल्ट सेव्ह करून रन जर आपण केलं तर तुम्ही इथे बघू शकता आपला ए जो व्हेरिएबल आहे तो 10 म्हणजे तो काय आहे, होल नंबर आहे. त्यामध्ये फ्लोटिंग पॉईंट नाही, तो इंटिजर आहे. आणि सेकंड बी जो व्हेरिएबल आहे तो फ्लोट नंबर आहे, 3.15 आपण घेतलाय. तर त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 13.15 आलेला आहे. तर या ठिकाणी काय झालंय की पायथॉन इंटरप्रिटरने आपला जो ए व्हेरिएबल आहे तर त्याला फ्लोट मध्ये कन्वर्ट केलेला आहे. ऑटोमॅटिकली तो कन्वर्ट झालेला आहे आणि नंतर त्याचं कॅल्क्युलेशन परफॉर्म होऊन ते या ठिकाणी प्रिंट झालेलं आहे. सो अशा प्रकारे पायथॉन जो आहे इम्प्लिसिटली डेटाला कन्वर्ट करत असतो एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आणि नंतर त्यावर ऑपरेशन परफॉर्म होत असतं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला मिळत असतो. सो सेकंड पार्ट जो आहे तो आहे एक्सप्लिसिट डेटा टाइप किंवा टाइप कन्वर्जन. सो एक्सप्लिसिट मध्ये काय होतं, जसं इम्प्लिसिट मध्ये पायथॉन इंटरप्रिटर स्वतः टाइप कन्वर्ट करतो ऑटोमॅटिकली वन फॉर्म टू अनदर फॉर्म मध्ये डेटा कन्वर्ट करत असतो आणि त्यावर ऑपरेशन परफॉर्म करत असतो. पण एक्सप्लिसिट टाइप कन्वर्जन मध्ये तसं नाहीये. तर एक्सप्लिसिट टाइप कन्वर्जन मध्ये युजरला स्वतःला त्याला एक्सप्लिसिटली डेटाला कन्वर्ट करावं लागतं आणि नंतर त्याच्यावर आपण काय करत असतो, ऑपरेशन परफॉर्म करत असतो. तर एक प्रकारे हे मॅन्युअल कन्वर्जन आहे. एक्सप्लिसिट टाइप कन्वर्जन म्हणजे काय, तर मॅन्युअल डेटा टाइप कन्वर्जन आहे. तर सपोज आपल्याकडे जो स्ट्रिंग असेल त्याला जर आपल्याला इंटिजर मध्ये किंवा नंबर फॉर्मॅट मध्ये हवं असेल तर आपण त्या ठिकाणी इंट हे फंक्शन युज करतो. तर पायथॉन मध्ये असे बरेच सारे फंक्शन्स त्यांनी दिलेले आहेत की तुम्हाला जर डेटा कन्वर्ट करायचा असेल तर तुम्ही या फंक्शनचा युज करू शकता. जसं की इंट आहे, फ्लोट आहे, स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग साठी str हा शॉर्ट फॉर्म आपण युज करतो कन्वर्ट करण्यासाठी. त्यानंतर लिस्ट आहे, टपल आहे, सेट आहे आणि लिस्ट आहे.
आता डिक्ट काय आहे तर कन्वर्ट पर्टिक्युलर नंबर और जो काही व्हेरिएबल असेल तर तो व्हेरिएबलला डिक्शनरी मध्ये ते कन्वर्ट करत असतं. जो खूप सारे फंक्शन्स त्यांनी दिलेले आहेत. तर ज्या टाईप मध्ये आपल्याला डेटा हवा असेल तर त्या टाईप मध्ये आपण डेटाला काय करत असतो कन्वर्ट करून घेत असतो आणि नंतर त्यावर ऑपरेशन परफॉर्म करत असतो. आता एक्सप्लिसिट टाईप कन्व्हर्जनचा यूज कधी होतो तर ते आपण बघणार आहोत. तर त्यापूर्वी आपण काय करूया की एक्सप्लिसिटली डेटाला कन्वर्ट करून बघूया. सो इथे आपण काय करूया, एक व्हेरिएबल घेऊया a इज इक्वल टू 5.20. हा एक मी इथे फ्लोट टाईपचा डेटा घेतलेला आहे किंवा व्हेरिएबल घेतलेला आहे. आता याला मला कन्वर्ट करायचं आहे इंटिजर मध्ये. तर काय अगदी सोपं आहे, बी एक व्हेरिएबल घेईल, त्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला डेटा स्टोअर करायचा आहे. तर एक व्हेरिएबल घेईल, जसं की आपल्याकडे एक फंक्शन आहे इंटिजर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी डेटा. तर इंट हे फंक्शन घेणार आणि हा जो ए व्हेरिएबल आहे त्या ए व्हेरिएबलला आपल्याला त्यामध्ये स्टोअर करायचा आहे. नेक्स्ट लाईनला जाऊन आपण जस्ट आपल्याला बी ला प्रिंट करायचा आहे. सेव्ह करूया, रन करूया. तर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला हा जो फ्लोट टाईपचा जो डेटा होता तो कशामध्ये इंटिजर मध्ये कन्वर्ट झालेला आहे किंवा होल नंबर मध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि 5 हे जे काय आउटपुट आहे ते आउटपुट या ठिकाणी आलेलं आहे. सो अशा प्रकारे आपण एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये डेटाला कन्वर्ट करत असतो आणि त्यावर ऑपरेशन परफॉर्म करत असतो किंवा त्याचा यूज करत असतो. आता सपोज स्ट्रिंग आहे, तुम्हाला स्ट्रिंगला कन्वर्ट करायचा आहे, एखादा नंबर जो आहे तुमच्याकडे तो स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये. आता अगेन एक व्हेरिएबल घेतो मी एक्स म्हणून आणि यामध्ये एक नंबर घेतला मी सपोज 124. हा एक नंबर घेतला पण त्याचा जो टाईप जो आहे तो स्ट्रिंग आहे. आता मला याला नंबर मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर मी सिंपल काय करेल, अगेन एक व्हेरिएबल घेईल झेड आणि अगेन आपण नंबर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी इंट हे फंक्शन यूज करतो. जस्ट इंट फंक्शन मध्ये आपल्याला एक्स जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल टाकायचा आहे आणि झेड ला आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. प्रिंट झेड सेव्ह करून आपण जर रन केला तर तुम्ही ते बघू शकतात आपल्याला या ठिकाणी स्ट्रिंग जी आहे ती नंबर फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट झालेली मिळेल. आणि आता यावर आपण काय करू शकतो, ऑपरेशन जे पण काही ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचं आहे, जसं की ऍडिशन वगैरे करायची असेल तर ऍडिशन ह्या नंबर सोबत आपण करू शकतो. आता सेम जर आपल्याला एखादा नंबर स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर एक्झॅक्ट याच्या अपोजिट आहे. अगेन मी इथे एक व्हेरिएबल घेतला सपोज num1 म्हणून घेतला मी इज इक्वल टू सपोज काहीतरी एक नंबर घेतला आपण इथे 520. हा नंबर फॉर्मॅट मध्ये आहे. आता याला आपल्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर इथे मी अगेन एक व्हेरिएबल घेईल num2 इज इक्वल टू str. आता स्ट्रिंग मध्ये याला कन्वर्ट करायचं आहे num1 ला. जर स्ट्रिंग str हे फंक्शन घेतलं त्या फंक्शनच्या आत मी num1 हा जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल टाकला आणि आता आपण याला प्रिंट करूया. सो num2 ला आपण इथे प्रिंट करूया आणि रन करूया. तर इथे 520 आपल्याला मिळाला. पण तुम्हाला या ठिकाणी समजणार नाही की हा जो नंबर आहे तो स्ट्रिंग मधला आहे, म्हणजे स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट झालेला आहे की नंबर फॉर्मॅट मध्येच आहे. तर आता ते चेक करण्यासाठी टाईप म्हणून एक फंक्शन दिलेलं आपल्याला पायथॉन मध्ये. तर टाईप या फंक्शनचा यूज करून आपण त्याचा टाईप सुद्धा चेक करू शकतो. जसं की आता मी इथे प्रिंट फंक्शन घेतलं आणि num2 चा आपल्याला जर टाईप बघायचा जस्ट आपल्याला टाईप हे फंक्शन घ्यायचं आहे आणि या टाईप या फंक्शन मध्ये num2 हा जो व्हेरिएबल आहे त्याला आपण इथे घेणार आहोत आणि जस्ट रन करूया. तर तुम्ही ते बघू शकता 520 हा जो num2 मध्ये जो व्हेरिएबल व्हॅल्यू जी होती तर त्या व्हॅल्यूचा टाईप काय आहे, स्ट्रिंग आहे. तुम्ही या ठिकाणी जर कन्सोलवर बघितलं तर तुम्हाला इथे मिळेल क्लास त्याचा काय आहे, स्ट्रिंग आहे. तर ही जी num2 ची जी व्हॅल्यू आहे 520 ही आता सध्या स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही व्हेरिएबलचा टाईप सुद्धा किंवा कोणत्याही डेटाचा टाईप सुद्धा पायथॉन मध्ये टाईप या फंक्शनचा यूज करून चेक करू शकता. तर आता हे झालं कन्व्हर्जन. आता हे तर आपण नॉर्मल एक्झाम्पल्स बघितले की एखाद्या डेटाला एखाद्या फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण हे जे मेथड्स पायथॉन मध्ये प्रोव्हाइड केलेले जसं की इंटिजर आहे, फ्लोट आहे, स्ट्रिंग आहे, लिस्ट आहे, टपल आहे, सेट आहे, डिस्ट आहे. तर या सगळ्या मेथडचा यूज करून किंवा बिल्ट इन फंक्शनचा यूज करून आपण डेटा कन्वर्ट करत असतो. सो पण एक्झॅक्टली ह्या डेटा कन्व्हर्जनचा यूज कधी करावा किंवा अशी कोणती केस आहे की त्यामध्ये आपल्याला डेटा कन्व्हर्जनचा यूज करावाच लागेल, तर ते एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. सो अगदी सोपं आहे. जर एखादा युजर कडून जर आपल्याला इनपुट घ्यायचं असेल तर आपण इनपुट या फंक्शनचा यूज करत असतो. तर आपण ते एक एक्झाम्पल बघणार आहोत. सजस्ट एखाद्या युजर कडनं पायथॉन मध्ये आपल्याला डेटा गेट करायचा असेल किंवा डेटा घ्यायचा असेल तर आपण इनपुट या फंक्शनचा यूज करतो.
जस्ट इनपुट आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे काही मेसेज लिहायचा आहे तुम्हाला तो मेसेज आपण लिहू शकतो. आता सपोज एंटर फर्स्ट नंबर. सो एंटर फर्स्ट नंबर हा एक मेसेज आपण इनपुट या फंक्शन मध्ये घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, हा जो इनपुट जी मेथड आहे किंवा जे फंक्शन आहे बिल्ट इन, तर त्याला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं आहे. तर आपण एक व्हॅल्यू म्हणून व्हेरिएबल घेऊया आणि हा इनपुटला त्यामध्ये स्टोअर करूया आणि ह्या व्हॅल्यूला जस्ट आपल्याला इथे प्रिंट करायचं आहे. सो इथे प्रिंट केलं तर आपल्याला जी काही युजर व्हॅल्यू एंटर करेल ती व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला प्रिंट होईल. त्याला आपण रन करूया. रन केल्यानंतर इथे बघा तुम्हाला इथे मेसेज मिळेल एंटर फर्स्ट नंबर. तर इथे मी समथिंग हा एक नंबर एंटर केला आणि याला एंटर केलं तर इथे आपल्याला 10 हा जो आहे तो व्हॅल्यू प्रिंट झालेली मिळणार आहे. सो इथे एक्झॅक्टली टाईप कन्व्हर्जनचा यूज कसा करायचा ते आपण बघणार आहोत. तर जेव्हा पण आपण युजरकडनं काहीतरी डेटा गेट करतो किंवा ह्या इनपुट मेथडचा यूज करून डेटा गेट करत असतो, तर ह्या इनपुट मध्ये तुम्ही नंबर जरी एंटर केला तरी त्या नंबरचा जो टाईप आहे तो स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये असतो. म्हणजे हा जो नंबर आहे तो या ठिकाणी सध्या स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये आलेला आहे. जर तुम्हाला याचा टाईप जर चेक करायचा असेल तर मी प्रिंटला अगेन इथे खाली कॉपी करतो आणि व्हॅल्यूला आपण काय करूया टाईप फंक्शन मध्ये चेक करूया. सो टाईप फंक्शन मध्ये व्हॅल्यूला मी इथे एंटर करतो, सेव्ह करूया, रन करूया. त्यानंतर इथे अगेन आपल्याला समथिंग काही नंबर एंटर करायचा आहे, एंटर करूया. तर तुम्ही इथे बघू शकता तिथे 22 तर प्रिंट झालेला आहे फर्स्ट प्रिंट फंक्शन मध्ये आणि सेकंड प्रिंट फंक्शन मध्ये तुम्हाला या ठिकाणी त्याचा टाईप मिळालेला आहे स्ट्रिंग. जर मला ह्या दोन नंबरचं कॅल्क्युलेशन जर करायचं आहे, आता सपोज मी अगेन इथे ही व्हॅल्यू 1 घेऊया आपण, व्हॅल्यू 1 आणि आता व्हॅल्यू 2 म्हणजे दोन नंबरचं आपल्याला ऍडिशन करायची सपोज. तर मी इथे सेकंड व्हॅल्यू साठी घेईन. सो व्हॅल्यू 2 इथे आपण सेकंड नंबर ऍड करायला सांगूया युजरला. सेकंड नंबर अगेन इथे व्हॅल्यू 2 आपल्याला प्रिंट करायची आणि इथे पण व्हॅल्यू 2 चा आपल्याला टाईप चेक करायचा आहे. तिथे सेव्ह केलं आणि रन केलं तर इथे आता आपल्याला दोन नंबर्स ऍड करायचे. सपोज मी इथे 20 ऍड केला, याचा नंबर प्रिंट झाला, त्याचा टाईप पण आपल्याला समजला. अगेन मला दुसरा नंबर टाईप करायचा आहे, एंटर सेकंड नंबर. सेकंड नंबर मी इथे एंटर केलेला आहे. अगेन आपण एंटर करूया तर इथे सेकंड नंबरचा टाईप सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. तर फर्स्ट नंबरचा टाईप ही स्ट्रिंग आहे, सेकंड नंबरचा टाईप ही स्ट्रिंग आहे. आता आपण याला टाईप कन्व्हर्जन न करता, या व्हॅल्यूचा टाईप कन्व्हर्जन न करता जर कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न केला तर इथे काय होणार आहे की या दोघांचं कॅल्क्युलेशन नाही होणार, या दोघांचं कॉन्केटेनेशन होणार. तर आता अगदी सिंपल आहे. मला जर सपोज या दोघांचं ऍडिशन करायचं असेल तर मी काय करेल, एक व्हेरिएबल घेऊया आपण रिझल्ट म्हणून, इज इक्वल टू व्हॅल्यू 1 प्लस व्हॅल्यू 2. जस्ट सिंपल आहे अगदी आणि प्रिंट करायचं आहे रिझल्टला. रिझल्ट सेव्ह करूया आणि रन करूया. आता इथे आपल्याला सर्वात आधी नंबर ऍड करायचा आहे. सपोज मी इथे 20 घेतला फर्स्ट नंबर, त्यानंतर सेकंड नंबर मी 50 घेतला, एंटर केलं. तर तुम्ही इथे बघू शकता आपला जो कॅल्क्युलेशन झालेला आहे, आपलं जे कॅल्क्युलेशन झालेलं आहे किंवा ऍडिशन जे झालेलं आहे तर ते एक्झॅक्ट जे आपल्याला आउटपुट एक्सपेक्ट होतं तर ते आउटपुट या ठिकाणी आलेलं नाही. ते 70 आपल्याला एक्सपेक्ट होतं पण इथे 70 आलेलं नाही, इथे 20 आणि 50 आलेलं आहे. तर का आलेलं आहे की दोन्ही ज्या आपल्या व्हॅल्यू आहेत तर त्या का आहेत स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये. तर आता आपल्याला एक्झॅक्ट जर कॅल्क्युलेशन हवं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या डेटाला आधी कन्वर्ट करावं लागेल नंबर फॉर्मॅटमध्ये. तर सेम जे आहे ह्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्स मी इथे खाली पेस्ट करतो आणि जस्ट हे जे व्हॅल्यू आहे ना ह्या व्हॅल्यूला आपल्याला कन्वर्ट करायचं इंटिजर मध्ये. तर इथे आपण जस्ट इन फंक्शन घेणार आहोत आणि व्हॅल्यू 2 ला आपण इन फंक्शन घेणार आहोत. सेव्ह करूया, अगेन आपण इथे रन करूया. तर आता आपल्याला इथे फर्स्ट नंबर द्यायचा आहे 20, सेकंड नंबर घेऊया 40 आणि इथे तुम्ही बघू शकता तर जेव्हा आपण ह्या नेक्स्टला लाईन नंबर 12 जी आहे तिथे टाईप कन्व्हर्जन केलं आहे, याची व्हॅल्यू याचा टाईप आधी काय होता स्ट्रिंग होता, तर स्ट्रिंगला आपण नंबर मध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि व्हॅल्यू 1 ला आणि व्हॅल्यू 2 ला देखील दोघांना आपण नंबर मध्ये कन्वर्ट केला आणि नंतर त्याचं ऍडिशन परफॉर्म केलं. तर इथे आपल्याला एक्झॅक्ट त्याची व्हॅल्यू जे एक्सपेक्टेशन होतं आपलं की 60 त्याचा आउटपुट यायला हवं तर 60 आउटपुट या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. सो अशा प्रकारे आपण टाईप कन्व्हर्जनचा यूज करून पायथॉन मध्ये कॅल्क्युलेशन किंवा ऑपरेशन परफॉर्म करत असतो. आता एक आपण रिअल टाइम एक्झाम्पल बघणार आहोत. अगदी सिंपल आहे. जर एखादा तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेट करायचा असेल किंवा युजरकडनं व्हॅल्यू घ्यायची आहे, एखाद्या शॉपिंग मॉल मध्ये तुम्ही गेलात तर काही आपण गुड्स घेतले, गुड्स म्हणजे काहीतरी ग्रोसरी आयटम्स घेतले, काउंटरवर गेला तर इथे आपल्या
जे आयटम्स असतात ते स्कॅन होत असतात आणि त्याची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली ऍड होत असते त्यांच्या सिस्टीम मध्ये. तर सेम ती सिस्टीम एक छोटासा प्रोग्राम थ्रू आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो सपोज एखादा आयटम जिथे आपण स्कॅन करतो ग्रोसरी स्टोअर मध्ये, आता इथे आपल्याकडे स्कॅनर नाही आहे तर आपण इथे मॅन्युअली करणार आहोत. तर एक प्रकारे युजर कडनं आपण इनपुट घेणार आहोत. तर त्यासाठी आपण एक इनपुट म्हणून फंक्शन घेणार आहोत. तर त्यासाठी एक व्हेरिएबल घेऊया आपण प्राइस म्हणून. प्राइस इज इक्वल टू इनपुट मध्ये आपल्याला एक मेसेज द्यायचा आहे, एंटर प्राइस. एंटर द प्राइस. आणि एक आपण इथे डॉलरचा सिम्बॉल देऊ प्राइस साठी, की प्राइस आहे म्हणून समजायला हवं. त्यासाठी आपण इथे काय केलेलं आहे, डॉलरचा सिम्बॉल या ठिकाणी दिलेला आहे. सो या ठिकाणी आपण प्राइस गेट केलेली आहे युजर कडनं. आता आपल्याला काय करायचं आहे की टॅक्स पण टाकायचा आहे. सो इथे मॅन्युअली आपण टॅक्स पण घेणार आहोत. सो त्यासाठी टॅक्स एक व्हेरिएबल घेतला, त्यानंतर एक इनपुट मेथड घेऊया हवे आणि मेसेज देणार आहोत, एंटर द टॅक्स रेट. एंटर द टॅक्स रेट. आता प्रत्येक याच्यावर टॅक्स जो असतो तो वेगवेगळा असतो. प्रत्येक गोष्टीवर टॅक्स हा वेगवेगळा असतो. 10%, 2%, 5%, 18% वेगवेगळा टॅक्स असतो. म्हणून आपण इथे टॅक्सचा रेट पण मॅन्युअली एंटर करायला सांगणार आहोत युजरला. त्यानंतर इथे आपल्याला काय मिळालं, प्राइस मिळाली आणि टॅक्सचा रेट ही मिळाला. सपोज 1000 युजरने प्राइस टाकली आणि टॅक्स 10% टाकला, तर त्याचं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे की किती टॅक्स लागतो त्या प्राइस. तर त्या कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक व्हेरिएबल घेऊया अजून आपण टॅक्स अमाऊंट म्हणून. टॅक्स अमाऊंट आणि यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. सो त्या टॅक्सची अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला इथे एक फॉर्म्युला लिहायचा. तर फॉर्म्युला काय असणार आहे, एक प्राइस इनटू टॅक्स. सो प्राइस इनटू टॅक्स डिवायडेड बाय 100. हा आपला काय झाला, फॉर्म्युला झाला. तर यामध्ये आपल्याला ती एक्झॅक्ट अमाऊंट मिळणार आहे त्याची. तर अगेन आपण काय करूया, याला प्रिंट करणार आहोत आणि एफ आणि इथे एक मेसेज टाकूया, द टॅक्स अमाऊंट इज हा जो टॅक्स अमाऊंट जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलला आपल्याला या ब्रॅकेट मध्ये टाकायचा आहे, जेणेकरून इथे जी व्हॅल्यू आली असेल कॅल्क्युलेट होईल ती व्हॅल्यू इथे प्रिंट होणार आहे. तर याला आपण सेव्ह करूया आणि रन करूया. तर इथे कोणत्याही प्रकारचं टाईप कन्वर्जन आपण केलेलं नाही. तर बघूया आउटपुट काय येतं. तर इथे रन केल्यानंतर इथे आलेला आहे की एंटर द प्राइस. तर टोटल प्राइस सपोज 1000 झालेली युजरची. तर ती प्राइस आपण एंटर केली आणि त्यावर टॅक्स त्याला फ्लॅट 18% टॅक्स आहे सपोज. तर याला 18% आपण टॅक्सचा रेट दिलेला आहे, एंटर केला आणि एंटर केल्यावर तुम्हाला या ठिकाणी काय येणार आहे, एक एरर येणार आहे. आता एरर काय सांगताय की कांट मल्टिप्लाय सिक्वेन्स बाय नॉन इंटिजर ऑफ टाइप स्ट्रिंग. तर आपण इथे कोणत्याही प्रकारचा टाइप कन्वर्ट केलेला नाहीये, म्हणून ह्या प्राइस मध्ये जी व्हॅल्यू आहे ती पण स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये आहे आणि टॅक्स मध्ये जी व्हॅल्यू आहे ती पण स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये आहे आणि त्यांचं कॅल्क्युलेशन करतोय आपण, म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन करतोय आणि त्याला डिवाइड करतो. म्हणून ते इथे त्याने आपल्याला टाइप एरर दिलेला आहे की कांट मल्टिप्लाय सिक्वेन्स बाय नॉन इंटिजर ऑफ टाइप स्ट्रिंग. तर ज्या व्हॅल्यूचा टाइप स्ट्रिंग आहे तर त्यांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन नाही करू शकत, त्यांचं कॅल्क्युलेशन नाही करू शकत असं या ठिकाणी त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली आपल्याला डेटा कन्वर्ट करायचा आहे. स्वतः डेटा कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं आहे, मगाशी जसं आपण बघितलं तसं जस्ट आपल्याला इंटिजर हे जे फंक्शन आहे त्या फंक्शनचा या ठिकाणी यूज करायचा आहे. सो प्राइसला पण आपण कन्वर्ट करणार आहोत आणि टॅक्सला सुद्धा आपण या ठिकाणी कन्वर्ट करणार आहोत. सेव्ह करूया, अगेन रन करूया. तर अगेन आपल्याला इथे काय करायचं आहे, प्राइस द्यायची आहे सर्वात आधी, त्यानंतर टॅक्सचा रेट द्यायचा आपल्याला 18% आणि इथे जर तुम्ही एंटर केलं तर इथे या ठिकाणी आता कॅल्क्युलेशन जे आहे ते एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन झालेलं आपलं. द टॅक्स अमाऊंट इज 180. जर 1000 वर 18% जर टॅक्स अप्लाय केला तर त्याचं कॅल्क्युलेशन 180 या ठिकाणी कॅल्क्युलेट झालेलं आहे. सो वेगवेगळ्या टाईपचा डेटा आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करत असतो आणि त्यावर ऑपरेशन परफॉर्म करत असतो. आय होप तुम्हाला आजचा कन्सेप्ट, आजचे एक्झाम्पल्स आवडले असतील. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्ट सोबत. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.